नमस्कार, आपल्या बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे। भालेगाव बाजार येथील विद्यार्थिनींचा आगार प्रमुखांना घेराव। बस वेळेवर येत नसल्याने शैक्षणिक नुकसान होते। विद्यार्थिनी झाले आक्रमक, बस वेळेवर सोडण्याची केली मागणी। सविस्तर वृत्त बुलढाणा जिल्ह्यातील भालेगाव बाजार, टाकळी तलाव, कुंभेफळ येथील अनेक विद्यार्थिनी दररोज धोरपगाव येथील विद्यालयात शिकायला जातात। मात्र खामगाव आगाराची बस सकाळी खामगाव येथून 8:30 वाजता येणारी बस वेळेवर कधीच येत नाही। आली तर 9:30 ते 10च्या दरम्यान येते। परिणामी शाळेत जायला उशीर होत असल्याने या विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होत आहे। शिवाय 4 वाजता परत जाणारी बस सुद्धा उशिरा सायंकाळी सुटते, त्यामुळे घरी जायलाही उशीर होतोय व विद्यार्थिनींनी अनेक वेळा चालक वाहकाला सांगितले, आगार प्रमुख यांना सुद्धा सांगितले, मात्र कोणीच ऐकले नाही। अखेर विद्यार्थिनींनी आक्रमक झाल्या आणि एसटी आगार गाठत त्यांनी आगार प्रमुखाला घेराव घातला, जाब विचारला आणि बस वेळेवर सोडावी अशी मागणी केली। अगोदरच जिल्ह्यात 2 विद्यार्थ्यांचे अपहरण करून हत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे सुद्धा विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहेत। आणि आता 2 महिने झाले गाडी एक वेळेस आहे एक वेळेस नाही आहे। मला त्या मुलींनी शिक्षण कोणाच्या भरोशावर करायचं? कोणत्या वेळेस नाही? सकाळी नाही, सकाळी सकाळी बस येत नाही, संध्याकाळी येत नाही। म्हणजे बसच येत नाही, सकाळी येते ढोरगावपर्यंत सोडून देते, ढोरगावपासून कोपरी विद्यालयापर्यंत पायदळ जावं लागते आणि कोपरी विद्यालयापासून भालेगावपर्यंत पायदळ यावं लागते। संध्याकाळी बस येत नाही, संध्याकाळी बस म्हणजे त्या कोकरी भालेगाव